ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर मग आता इथं सायली सगळ्या सुभेदार कुटुंबियांना म्हणते, की आता आपल्याला थोडीशी शेतीसुद्धा करायची आहे आणि आपलं गार्डन साफही करायची आहे, असं म्हणते ती. "हे शेती-बेती मी नाही करणार हां, चालले मी," असं म्हणते आता प्रिया. तर आता तिला पुण्याची म्हणतात, "थांब तन्वी, जे ठरलंय ना ते पार पाडूया," असं म्हणते आता पुण्याची. "बाबा तुमच्याकडे त्या भेंडीच्या बिया आहेत," असं म्हणते आता सायली पुढं आपला. "आई तुमच्याकडे टोमॅटोच आहे," असं म्हणते आता सायली. "अश्विन भाऊजी तुमच्याकडे मिरचीच्या बिया आहेत," असं म्हणते सायली. आणि "अहो तुमच्याकडे दुधी भोपळ्याच्या बिया आहेत," असं म्हणते सायली. "पूर्णाची तुमच्याकडे पडवळाच्या बिया आहेत. आणि प्रिया तुझ्याकडे कोणत्या बिया आहेत ते जरा वाचून सांगशील," असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, "दोडकं, वांगे आणि गवार. त्याच भाज्या आहेत ज्या तू वाया घालवल्या होत्यास," असं म्हणते आता सायली. "काय मग करायची सुरुवात शेतीला," असं म्हणते सायली. "यस," म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे अश्विन म्हणतोय, "शेती-बेती करायची काही गरज आहे का? बाहेर इतका पाऊस पडतोय, हात सगळा चिखलाने बरबडून जाईल." "तेच तर," असं म्हणते आता प्रिया. "अहो अश्विन भाऊजी असं कसं म्हणताय तुम्ही," असं म्हणते आता सायली. "आपण जे अन्न खातोय त्याचंही बी कुठल्या तरी शेतकऱ्याने पेरलंच असेल ना," असं म्हणते आता सायली. "त्यालाही ऊन लागलेलं असतं. पावसाचा मारही त्यानं सोसलेला असतो. त्याच्याही हाताला माती लागलेली असते. पण त्याने जर असा आळसपणा केला तर आपण उपाशी राहू," असं म्हणते सायली. "हो की नाही?" असं म्हणते सायली. तर मग आता सगळे हो हो म्हणून आता होकार देतात. "पण आपल्या घरात याचा कोणी विचारच करत नाही आहे," असं म्हणते आता सायली प्रियाकडे बघत. "त्या शेतकऱ्यांनी केलेली मेहनतीची कुणाला कदरच नाही आहे," असं म्हणते सायली. "पुरे पुरे मुद्दा आला माझ्या लक्षात," असं म्हणते आता प्रिया. "पुरे," असं म्हणते आता सायली. "इतक्यात पुरे कसं," असं म्हणते आता सायली. "जोपर्यंत आपण त्या शेतकऱ्याचे कष्ट जोपर्यंत आपण अनुभवत नाही तोपर्यंत काय कळणार आहे आपल्याला की त्याने किती मेहनत केली ते," असं म्हणते सायली. "आणि जोपर्यंत आपण स्वतः घाम गाळत नाही ना तोपर्यंत आपल्याला शेतकऱ्याने काढलेल्या एक थेंबाची किंमत आपल्याला नाही कळणार," असं म्हणते सायली. "आणि मग तू नाक मोडून भाजीला नकार द्यायच्या आधी 10 वेळा विचार करशील," असं म्हणते आता सायली. तर आता इथे प्रतिमाला दाखवलं आहे आणि मग तेवढ्यातच इथे रविराज येतो. तर आता इथे प्रतिमा एकदमच टेन्शनमध्ये बसलेली असते. "चला प्रतिमा निघूयात," असं म्हणतो आता रविराज. तर आता रविराज प्रतिमा प्रतिमा म्हणतो तर प्रतिमा काहीच उत्तर देत नसते. तेवढ्यात सुमन येते आणि म्हणते, "कुठे जायलाय?" तर मग आता रविराज म्हणतो, "आताच माझी डॉक्टर श्रद्धाकडे अपॉइंटमेंट आहे आता प्रतिमाची," असं म्हणतो रविराज. आणि मग आता तिथे नागराजी आलेला असतो. आणि मग डर्मॅटॉलॉजिस्टकडे पण जाणार आहे, शेवटचं सेटिंग आहे असं म्हणतो आता रविराज. "कसलाही काहीही उपयोग होणार नाही," असं म्हणते आता प्रतिमा. "असं काय म्हणताय वहिनी? तुमच्या चेहऱ्यावरचे इतके डाग कमी झाले आहेत," असं म्हणते आता सुमन. "त्या उपचारांमुळेच कमी झाले ना," असं म्हणते सुमन. तर आता रविराज म्हणतो, "हां, उपचार माझ्या मेंदूवरही चालू आहेत सुमन," असं म्हणते आता प्रतिमा. "काय फरक पडला?" असं म्हणते आता प्रतिमा. "पहिलेचं तर आठवतच नाही आहे आणि उलट आता काल परवा झालेल्या गोष्टीही मी विसरायला लागले," असं म्हणते प्रतिमा. "एक्झॅक्टली, एक्झॅक्टली," असं म्हणतो आता नागराज. तर आता नागराजच गोळ्या देत असतो ना आता प्रतिमाला, तर त्यामुळेच हे सगळं होत असतं तिला. म्हणजे तिचा ब्रेन ना स्लो झालाय आता. तर मग आता नागराज खूप खुश होतो हे ऐकून. तर मग आता रविराज बघतो त्याच्याकडे हा का बोलतोय म्हणून. "वहिनी मलाही तुझी आजकाल खूप काळजी वाटायला लागली," असं म्हणतो आता नागराज. तर आता इथे रविराज म्हणतो, "प्रतिमा छोट्या-छोट्या गोष्टी सगळेच विसरतात. पण मी एक गोष्ट केली आहे, ती मी हे केली आहे हीच लक्षात राहत नाही," असं म्हणते आता प्रतिमा. तर बघा प्रेक्षक हो, ती प्रिया असते ना, ती कायम डोक्यात घालत असते प्रतिमाच्या, की "तू हेच केलंस, तू हेच केलंस," पण ती केलेलीच नसते खरं तर प्रतिमा. म्हणजे लाल फुल असलं तिकडे आणि प्रतिमाने बोलली की तिथे लाल फुल आहे. तर आता प्रिया म्हणायची की "नाहीच आहे तिथं तर फुल नव्हतंच कधी." तर मग असं करून करून ती मुद्दाम मॅड करायचा प्रयत्न करते आता प्रतिमाला प्रिया. आणि मग आता नागराज गोळ्या पण देते तिच्यासोबत. तर त्यामुळे खूप त्रास होतोय आता प्रतिमाला आठवण ठेवायला गोष्टी आणि तिचा कॉन्फिडन्स पण झिरो झालाय आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात गॅस लाइटिंग खरं तर. तर आता प्रतिमा म्हणते, "अहो मी कधी केला पुणाजीला तो मेसेज? कधी केला? काय केला? कसा गेला माझ्या फोनवरून? हे मला आठवतच नाही," असं म्हणते प्रतिमा. बिचारी प्रतिमा, हिला काय माहिती प्रियानेच हिच्या फोनवरून तो मेसेज केलाय म्हणून. तर मग आता खूप टेन्शनमध्ये असते प्रतिमा. "तुमचं असं होतं?" असं म्हणते आता प्रतिमा आणि विचारते ते सगळ्यांना. "माझ्या उपचारांवर तुम्ही पैसे वाया घालवतोय रविराज," असं म्हणते आता प्रतिमा. "मला नाही वाटत माझी स्मृती कधी परत येईल," असं म्हणते आता प्रतिमा. "उलट मी हळूहळू सगळंच विसरून जाईल की काय याची भीती वाटते मला," असं म्हणते प्रतिमा. तर मग आता रविराज म्हणतो, "हे बघ ते आता मला आणि डॉक्टरांना ठरवू देत," असं म्हणतो आता रविराज. "हे बघ प्रतिमा, जर तू स्वतःहूनच आता आत्मविश्वास घालून बसलीस तर मग काय होईल सांग बरं," असं म्हणतो रविराज तिला. "कसं आहे ना प्रतिमा, आपला अपघात त्याच्यानंतर तुला झालेला स्मृतिभ्रंश आणि मग त्याच्यानंतर बरीच वर्ष भरकटत काढलेलं आयुष्य, ह्या सगळ्यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे, मान्य आहे मला," असं म्हणतो रविराज. "पण तरी सुद्धा तू ठामपणे उभी राहिली आहेस ना," असं म्हणतो रविराज आता. "आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या सगळ्यांसोबत," असं म्हणतो रविराज. "नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेस ना," असं म्हणतो रविराज.
मग थोडेफार चढ-उतार तर येणारच. मग हरून कसं चालेल असं म्हणतो तर रविराज. तर आता सायली त्यांचं सीन दाखवलंय. तर मग आता प्रताप म्हणतो, की आपल्या ताटात जे अन्न येतं त्या पाठीमागे एका बाईची किती मेहनत असेल हे आपल्या लक्षातच येत नाही असं म्हणतो प्रताप. म्हणजे बघा ना, कल्पना, सायली, विमल आपल्या आवडीनिवडी जपतात. विमलताई तर पूर्णाजीचं सगळं पथ्य आठवण ठेवून स्वयंपाक करतात असं म्हणते सायली. आणि अश्विन भाऊजींना कोशिंबीर आवडते म्हणून न चुकता त्यांच्या डब्यात आई कोशिंबीर करतात असं म्हणते आता सायली. एखादी गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते ना प्रिया, तेव्हा ती आपली ताण भूक हरवून स्वयंपाक करत असते असं म्हणते आता सायली. आणि आपण काय करतो, छी ही भाजी मला आवडत नाही असं म्हणते आता सायलीने ऍक्टिंग करून दाखवते प्रियाची. असं म्हणून बाहेरचा पिझ्झा मागवतो असं म्हणते आता सायली. आणि कसं आहे ना प्रिया, आणि त्या गृहिणीने तिथे थांबून त्या चुलीची थक सहरलेली असते असं म्हणते आता सायली. किती मेहनत केलेली असते त्याचं काय असं म्हणते आता सायली. तिने मेहनत केलेली असते त्याचं काय. आणि ज्या भाज्या उगवण्यासाठी शेतकऱ्यांनी नांगर फिरवलेला असतो त्याचा काय असं म्हणते आता सायली. आणि कसं आहे ना प्रिया, आणि जे दिसायला महाग असतं ना ते आपल्या शरीराला त्याच्याहून जास्त महाग असतं असं म्हणते आता सायली. आणि भाज्यांपेक्षा जास्त किंमत ह्या गोष्टींची आपणच करून ठेवल्या असं म्हणते आता सायली. मला आपटतं हे सगळं असं म्हणते आता पूर्णाची. घरात शिजलेल्या अन्नाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते आपण स्वतः उगवू असं म्हणतात होता आजी. आता आपण सगळ्यांनी ह्या कुंडामध्ये बिया पेरायच्या असं म्हणते आता सायली. आणि फक्त बिया पेरून थांबायचं नाही हा. आणि मग ह्या कुंड्यांमध्ये जेव्हा रोपं आली ना तर ती काढून आपल्या बागेतही लावायची असं म्हणते आता सायली. आणि नंतर सुद्धा त्या रोपांची देखरेख करायची असं म्हणते आता सायली. त्यांना जास्त ऊन लागत नाही, पाऊस लागत नाही ह्याची पण काळजी घ्यायची. करायची सुरुवात असं म्हणते सायली. तर मग आता प्रताप म्हणतो चालेल, मला मान्य आहे असं म्हणतो आता प्रताप. अगं कल्पना असं तोंड पाडून का उभी आहेस असं म्हणतो आता प्रताप. चल कामाला लागूया असं म्हणतो प्रताप. हो चला असं म्हणते आता कल्पना. तर मग आता पूर्णाची म्हणतात थांबा, सुरुवात मी करणार असं म्हणते पूर्णाची. थांब 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 आजी असं म्हणतो आता अर्जुन, तू इथेच बस, मी तुला कुंडीत माती घालून देतो, तू फक्त बिया टाक असं म्हणतो आता अर्जुन. बरं बरं असं म्हणतात आता पूर्णाची. तर आता सगळेजण आपल्या कुंड्यांमध्ये घालत असतात बिया वगैरे आणि बघत असतात. आणि आता सगळेजण खुश होऊन मात्र झाडं लावत असतात. तर आता इथे अर्जुन बघत असतो सायलीकडे, की सायली कशी मदत करत असते सगळ्यांची. आणि त्याला आता खूप प्राऊड वाटत असतं आणि तो तिच्याकडेच बघत असतो. तेवढ्या आता सायली येते आणि त्याला पाण्याने आता पाणी घालायला लावते तिच्या झाडावरती. तर मग आता तिलाच बघत बसतो. तर घाला घाला असं म्हणत असते ती त्याला. तर आता नागराज म्हणतो, जर वहिनीला त्रास होत असेल ह्या ट्रीटमेंटचा तर मग अट्टहासच कशाला असं म्हणतो होता नागराज. तर बघा प्रेक्षक, आता इथे नागराज, रविराज आणि प्रतिमाचं सीन दाखवलंय. आणि मग इथे आता नागराजला ना नकोच असतं ना की प्रतिमाने बरं झालेलं, कारण आता कळणार लोकांना की त्यानेच मारलेलं असतंय तिला म्हणून. तर त्यामुळे तो म्हणत असतो कशाला पाहिजे ट्रीटमेंट वगैरे असं तो म्हणत असतो. मला असं वाटतंय की तिच्या मनात नसेल तर ही ट्रीटमेंट थांबवावी असं म्हणतो होता नागराज. शेवटी आपल्याला वेदीचा आनंद महत्वाचा आहे, तिची स्मृती नाही. नागराज, अरे ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा मनावर थोडा ताण येणारच असं म्हणतो होता रविराज. पण आपली प्रतिमा हे सगळ्यात खचून जाणार नाहीये, धीर असणारी आहे असं म्हणतो आता रविराज. आणि खरं तर तिची ही प्रगती बघून मला तर अभिमानच आहे असं म्हणतो आता रविराज. हो ना वहिनी, तुम्ही जेव्हा परत आला होतात तेव्हा तुमची काय अवस्था होती आठवा जरा असं म्हणते आता सुमन. तर आता प्रतिमाला सगळं आठवतं की कसं ती तोंड लपून फिरायची, कसं तिला सायली सांभाळायची, सगळं आठवतं आता प्रतिमाला. कसं सायली तिला खडवायची वगैरे सगळं आठवतं आता प्रतिमाला. आणि आता तुम्ही कसं व्यवस्थित चालता, वागताय, बोलताय असं म्हणते आता सुमन. अगदी आमच्यासारखं वावरता आणि कुणाचं काही चुकलं तर ठणकावून सांगता सुद्धा असं म्हणते आता सुमन. मग कधीतरी काहीतरी गोष्ट विचारला तर मग ते इतकं मनाला लावून घेऊ नका. हो ना, चला आता आपण जाऊया डॉक्टरकडे असं म्हणतो होता रविराज. तर आता नागराजला ना त्रास होत असतो की का जातायत म्हणून, कारण त्याचा प्लॅन फसला ना त्यामुळे. हे बघ, तुला स्वतःसाठी नाही तरी आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहायला लागणार असं म्हणतो होता रविराज प्रतिमाला. निघतो आम्ही असं म्हणतो आता रविराज आणि जातो. तर आता तेवढ्यातच तिथे अस्मिता येते आणि म्हणते, हे काय चाललंय. तर सगळे म्हणतात बागकाम म्हणतात. तुम्ही बागकाम करताय ना, छान छान. तर येते मी असं म्हणते आता अस्मिता. अस्मिता ही थांब थांब, आम्हाला भेटायला आलीस ना असं म्हणतो आता अर्जुन. मग चल तू पण काम कर, चल ये असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अश्विन म्हणतो आपलं बागकाम बघून ती घाबरली असणार आहे, तिचं नाव अस्मिताही नाही आशिताई असायला हवं होतं असं म्हणतो आता अश्विन. ए असं म्हणतो आता प्रताप आणि बाकी सगळे हसायला लागतात. तर मग आता अस्मिता म्हणते, ए अश्विन गप्प बस हा, मी कुणाला घाबरत बिबरत नाही आहे. मी तर सासूबाईंची औषध आणायला जात होते, म्हटलं 5 मिनिटं डोकावून बघावं असं म्हणते आता अस्मिता. तर तुम्ही सगळे बिझी होतात म्हणून मी निघाले काय असं म्हणते आता अस्मिता. अस्मिता तुझ्या
सासूची डॉक्टर करंदीकर ना असं म्हणतात आता पुण्याची. पण त्यांचा दवाखाना तर एस टी स्टँडकडे आहे असं म्हणते आता पुण्याची. त्या एस टी स्टँडला जायला तुझ्या घराकडून इथून मधून जायला लागतच नाही असं म्हणतात आता पुण्याची. मग तू कशी काय इकडे असं विचारतात आता पुण्याची अस्मिताला. हा म्हणजे ते असं म्हणते आता अस्मिता. तर मग आता अर्जुन म्हणतो तू इथे नाश्ता करायला आली होतीस ना असं म्हणतो आता अर्जुन. अजिबात नाही असं म्हणते अस्मिता. तर मग आता अर्जुन म्हणतो हो आणि मग आम्हाला काम करायचं बघून तू इथून पळ काढत होतीस असं म्हणतो अर्जुन. अर्जुन असं काही नाही आहे असं म्हणते आता अस्मिता. बरं चल ये तू पण जॉईन हो आपल्याला असं म्हणतो आता अश्विन. विमलताई तिला एक कुंडी आणून द्या आणि एक माती आणून द्या छान असं म्हणतो अश्विन. अस्मिता तू पण ना एका भाजीचं बी लाव असं म्हणतो आता अश्विन. मी असलं काही करणार नाही आहे असं म्हणते आता अस्मिता. म्हणजे आता अंग मेहनत नाही ना जमणार मला असं म्हणते अस्मिता. अगं मग अंग मेहनत नको करूस. एक कुंडी घ्यायची त्यात माती टाकायची आणि त्यात बिया मिक्स करायचा बस असं म्हणतो प्रताप आता स्मिताला. काय डॅड तुम्ही पण या दोघात सामील झालात असं म्हणते आता स्मिता. आणि तसंही मी नेल्स करून घेतले तसं म्हणते आता स्मिता. काय करून घेतलेस नख असं म्हणतो आता अश्विन आणि बघून हसायला लागतो आपले हात. पण आमची नख तर आपोआपच वाटतात बोवा मग असं म्हणतो आता अश्विन. अरे काय रे अश्विन असं म्हणते आता प्रिया आणि म्हणते तिचं म्हणणं आहे की तिने मेनिक्युअर पेडिक्युअर करून घेतलंय तसं म्हणते आता प्रिया. आणि अशा ब्युटी ट्रीटमेंट्सना खूप पैशाने वेळ लागतो असं म्हणते आता स्मिता. माझ्या सासूबाईंनी खास एक मुलगी एजन्सीमधून मागवली होती असं म्हणते आता स्मिता. त्यांनी सगळे केलंय माझं असं म्हणते अस्मिता. त्याला भरपूर पैसे लागतात असं म्हणते आता अस्मिता. त्यामुळे काही झालं तरी मी माझ्या स्किनला आणि नखांना काही होऊ देणार नाही असं म्हणते आता अस्मिता. त्याला भरपूर पैसे लागतात त्यामुळे आता मी माझ्या नेल्सना आणि स्किनला काही होऊ देणार नाही असं म्हणते आता परत अस्मिता. सुचलं असं म्हणून जोरात ओरडते आता सायली. तर आता सायली खूप जोरात ओरडते म्हणून सगळेजण दचकतात. तर मग आता पुण्याची म्हणते काय ग काय सुचलं असं विचारतो अर्जुन. तर मग आता सायली म्हणते नाश्ता काय करायचं ते सुचलं असं म्हणते आता सायली. अस्मिता ताईला घावण आवडतात ना. म्हटलं घावणच करते असं म्हणते आता सायली. ठीक आहे चालेल म्हणून खूप खुश होते अस्मिताने म्हणते चला ना आज जाऊया म्हणते. हो चालेल ना म्हणून आता प्रिया उठून लगेच पळून आत जाते. तर आता अर्जुन तिला इशाराने विचारतो काय म्हणून. तर तीही आता उत्तर देते तिचा विचार करून. म्हणजे आता मुंडे हलवते ती पण. ये तू आता बस आणि मला सांग असं म्हणतो अर्जुन. कारण आता अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये आलेले असतात. तर मग आता तो तिला विचारतो काय म्हणत. बोल पटकन असं म्हणतो तो. गार्डनमध्ये सुचलं म्हणून ओरडलीस ना त्याच्याबद्दल विचारतो असं म्हणतो अर्जुन. काय सुचलं ते सांग असं म्हणतो अर्जुन. मला माहिती आहे तू मीनूबद्दल बोलत नव्हतीस असं म्हणतो अर्जुन. सो काय ते बोल पटकन असं म्हणतो होता अर्जुन. तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कळतं ना असं म्हणते आता सायली. ते तर कळतंच असं म्हणतो होता अर्जुन. पण काय सुचलं ते सांग असं म्हणतो अर्जुन. पटकन दार लावून आले असं म्हणते आता सायली. ऐका असं म्हणते आता सायली. साक्षीकडे तवा पेंडंटचा अर्धा तुकडा आहे का हे कसं शोधता येईल हे सुचलं असं म्हणते आता सायली. तसं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली त्याला काहीतरी सांगते. तर आता दाखवलं नाहीये काय बोलले ते म्यूटमध्ये त्यांचं डिस्कशन दाखवलंय. तर आता हे सगळं डिस्कशन झाल्यावर अर्जुन मात्र खूप खुश झालेलं दाखवलेत. तर आता आजचा भाग इथेच संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय येते. त्या एसचा अर्धा तुकडा मिळाला तर हा सगळ्यात मोठा आपला पुरावा ठरेल असं म्हणतो आता अर्जुन सायलीला गाडीमध्ये बसून. आणि आता इथे सायली त्या ब्युटिशियनचे कपडे घातलेले असते. तर मग आता सायली साक्षीच्या घरी जाते ब्युटिशियन म्हणून आणि मग ठसका आलेल्याचा चण अटक करते आणि पाणी म्हणून मागते. आणि साक्षी पाणी आणायला गेल्यास तिथे ती ते लॉकेट शोधायचा प्रयत्न करते आता सायली. तर तेवढ्यातच आता तिला अर्जुनचा कॉल येतो आणि तो म्हणतो की पटकन ते लॉकेट शोध आणि बाहेर ये. तर मी तेच करते असं म्हणते आता सायली. तर मग आता रिकॅपही इथेच संपतो.